नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय कुळीथची डाळ. याला वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या भागामध्ये ओळखलं जातं. जसं की आमच्याकडे हुलगे म्हणतात, बरेच जण कुळीथची डाळ म्हणतात आणि इंग्लिशमध्ये हॉर्स ग्रॅम म्हणून ही डाळ ओळखली जाते. पॉवर पॅक किंवा सुपर फूड सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. अतिशय कॅल्शियम रिच ही डाळ असते. दुधापेक्षा जास्त कॅल्शियम यातनं मिळतं. याचबरोबर हाय प्रोटीन सुद्धा मिळतं. म्हणजेच ही डाळ लहान मुलांपासून मोठ्यांसाठी अतिशय आरोग्यदायी आहे. याचबरोबर रक्तातली जी शुगर आहे ते कंट्रोल करण्यास मदत करते. म्हणून ज्यांना डायबिटिक आहे त्यांनी सुद्धा ही डाळ आवर्जून खावी. तर ही डाळ कशी बनवायची आणि बनवत असताना काय काळजी घ्यावी जेणेकरून अतिशय पौष्टिक डाळ तयार होईल. आता कुळीथ सगळ्यात अगोदर आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे. ही डाळ नॉर्मल डाळीपेक्षा जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी, म्हणून डाळ भिजवणं गरजेचं आहे. याचबरोबर जर डाळीचे सगळे पौष्टिक गुणधर्म तुम्हाला मिळायचे असतील तर तुम्ही ही डाळ भिजत ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच 7 ते 8 तास रात्रभर भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही डाळ मी बनवत आहे. आता यामध्ये 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाणी ॲड केलं आणि डाळ धुवून घेतली. त्यानंतर डाळीच्या 4 पट पाणी ॲड करायचं. 1 वाटी डाळ असेल तर 4 वाटी पाणी. त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद पावडर 1 छोटा चमचा, हिरव्या मिरचीचे तुकडे, आलं आणि लसूण अशा प्रकारे डाळ शिजताना वापरायचं, जेणेकरून डाळ जास्त फ्लेवरफुल तयार होते. यामध्ये डाळ लवकर शिजावी आणि नरम पडावी म्हणून साजूक तूप किंवा तेलाचा वापर करा. प्रत्येकी 1 चमचा. त्यानंतर कुकरच्या शिट्ट्या घ्या. साधारणतः 2 शिट्ट्यामध्ये डाळ शिजायला हवी, पण जर डाळ शिजली नसेल तर अजून 2 शिट्ट्या घेऊ शकता. इथे मी टोटल 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. डाळ मऊसर शिजली आहे. जसे की अख्खा मसूर असतो ना, दिसायला तशीच दिसते, पण ही डाळ खरंच अप्रतिम तितकीच पौष्टिक आहे. आता डाळ शिजली आहे का नाही हातावर घेऊन चेक करू शकता. त्यानंतर फोडणी तयार करा. फोडणीसाठी मोहरीचं तेल वापरलंय. जे तुम्ही रोजच्या वापरात वापरत असाल ते वापरू शकता. आता तेल गरम झालं की हिंग, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी आणि थोडासा कढीपत्ता वापरायचा. याचबरोबर थोडेसे खडे मसाले, म्हणजे डाळ जास्त फ्लेवरफुल होते. आता इथे आपण थोडेसे तमालपत्र, 2-3 दालचिनीचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या किंवा 2 लाल सुक्या मिरच्या, याचबरोबर लसूण वापरलाय भरपूर. ऑलरेडी डाळ शिजत असताना लसूण आणि आलं वापरलेलं होतं चिरून, पण इथे थोडंसं ठेचून वापरलंय. आता 2 कांदे वापरलेत. कांदा तुम्हाला बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. मी इथे लांब कांदा ठेवलाय, कारण आम्हाला असाच कांदा या डाळीमध्ये आवडतो. कांदा छान तळला गेला पाहिजे. साधारणतः 3 ते 4 मिनिटं हा कांदा परतून घ्या. त्यानंतर लाल सुकी मसाले, जसे की लाल मिरची पावडर आहे, त्यानंतर हळद पावडर प्रत्येकी 1 चमचा, धनेपूड सुद्धा 1 मोठा चमचा वापरायचा आहे. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ, फोडणीला लागल तसं मीठ वापरा. डाळ शिजत असताना सुद्धा मिठाचं प्रमाण आपण वापरलेलं असल्यामुळं इथे थोडंसं बेताने वापरा. मसाले व्यवस्थित परतून झाले की मग टोमॅटो ॲड करा. आता तुम्ही म्हणाल टोमॅटो सुरुवातीला का नाही टाकला? आमटामुळं बऱ्याचदा मसाला व्यवस्थित कुक होत नाही. म्हणून आपल्याला टोमॅटो नंतर ॲड करायचा आणि त्यानंतर हा मसाला एकजीव होण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हा मसाला छान परतून घ्यायचा जोपर्यंत यामधनं तेल सेपरेट होत नाही. आता बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी फोडणीमध्ये वापरूया आणि थोडीशी कच्ची कोथिंबीर डाळीमध्ये वापरूया. अशा प्रकारे आता हा मसाला व्यवस्थित परतून घ्या. त्यामध्ये पाणी ॲड करा आणि साधारणतः झाकण ठेवून हा मसाला शिजवून घ्या. साधारणतः 1 ते 2 मिनिटं हाय फ्लेमवर हा मसाला शिजवून घेतल्यानंतर यातनं तेल असं सेपरेट होतं. याचाच अर्थ हा मसाला अतिशय उत्तम पद्धतीने व्यवस्थित परतला गेला आहे. आता यामध्ये शिजलेली डाळ आणि त्यासकट जे काही पाणी होतं तेही वापरायचं. म्हणजे डाळ अतिशय चविष्ट बनते. अशा प्रकारे आता या डाळीला थोडंसं जास्त पाणी लागतं शिजण्यासाठी आणि थोडा वेळही लागतो. आता कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घेऊनही 10 ते 15 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे. थोडंसं पाणी ॲड केलं आहे, कारण डाळीमध्ये थोडासा रस्सा हवा. म्हणून जर तुम्हाला जास्त कोरडी किंवा सुकी डाळ आवडत असेल तर पाणी थोडं कमी वापरू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा. त्यानंतर कसुरी मेथी ॲड करा, जेणेकरून फ्लेवरफुल आणि अतिशय चवदार ही डाळ तयार होईल. आपली डाळ तयार आहे. आता झाकण ठेवून ही डाळ मी शिजवून घेतली आहे. बघा किती सुंदर, अतिशय छान कलर आला आहे. अगदी टेस्टी आणि पौष्टिक डाळ तयार आहे. तर कॅल्शियम खूप जास्त असतं. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी आवर्जून
आठवड्यातनं 1 ते 2 वेळेस ही डाळ नक्की ट्राय करा. गाल ब्लॅडरमध्ये स्टोन असतील किंवा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल तर ही डाळ आवर्जून खा. जर डायबिटिक पेशंट असाल तरीही नक्की खा. अशा प्रकारे चपातीबरोबर, भाकरीबरोबर डाळ तुम्ही सर्व्ह करा. खूप छान लागते. भाताबरोबर सुद्धा अप्रतिम लागते. ही डाळ ट्राय करा आणि डाळ ट्राय केल्यानंतर तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.